नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कमी वेळात रवा आणि बेसन यापासून मी बनवलेला आहे टेस्टी असा नाश्ता। मुलांनाही काही वेळेस डब्याला भाजी काय द्यावी हा प्रश्न पडतो, तर हा नाश्ता झटपट बनतो व खूप छान लागतो खायला, मुलांनाही आवडतो। तुम्ही बनवून बघा। चला तर बघूया आपण इथे साहित्य घेतलेलं आहे। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी बेसन पीठ, त्यात मी आता कापलेला टोमॅटो टाकणार आहे, कांदा, बारीक कापलेली हिरवी मिरची, बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडे जिरे, ओवा, थोडी हळद। आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊ। आता आपण हे पाणी टाकून मळून घेऊ। आपल्याला हे पातळ मळायचं आहे, थोडं म्हणजे पातळ भिजवायचं आहे। पीठ अशा पद्धतीने मी भिजवून घेतलेलं आहे। खायलाही खूप छान व टेस्टी असा नाश्ता, झटपट होणारा व सर्वांना खूप आवडेल। तव्यावर आपण तेल टाकून घेऊ। तवा छान तापलेला आहे मस्त। 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे असे बारीक गॅसवर झाकून ठेवू। छान मस्त असं खरपूस आपल्याला भाजायचं आहे, खूप छान टेस्टी लागतं खायला। चला तर तयार आहे गरमागरम आपला नाश्ता। या सर्वांनी खायला। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।